हॅलो सगळ्यांना नमस्कार। आजची अशी सकाळ एवढी सुंदर आहे ना आणि थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं उजेड आलेला दिसत असेल। बारीक हलकीशी पावसाची सर आली होती, रात्री पण आली होती आणि आत्ता पण आली होती। तर थंडगार वातावरण आहे, खूप भारी वाटतं आणि लवकरात लवकर मला असं वाटतं लवकरात लवकर बोलण्यापेक्षा आत्ताच पाऊस पडू दे आणि सगळ्यांना प्यायला पाणी, शेतीला पाणी मिळू दे आणि छान शेतं अन्नधान्याने भरू देत आणि तशीच घरात येऊ दे आणि आपल्याला खायला मिळू दे सगळं फळं वगैरे। आणि फुलं पण मी बोलणार होते, तर फुलं तर येणारच, साहजिकच आहे, पाणी येईल तेव्हा सगळंच येईल आपल्याकडं। तर आज छान असं वातावरण आहे, मस्त। आणि माझी तब्येत बरी नाही आहे, पण थोडंफार मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी काय करते ते आजारी असल्यावर। आणि छान अशी माझी झाडं पण छान झडलेत, मी तर खाली ठेवलेत उतरवून, कारण ते खराब व्हायला लागले ना, म्हणून पाणी घालते तेव्हा खाली ठेवते। तुम्ही बघत असाल की आता माझ्या किचनला अटॅच गॅलरी आहे, तर गॅलरीतून छान असा पावसाचा व्ह्यू दिसतोय। आता ते कपडा दिसतोय, कारण तो मी शेगडी पुसण्याचे केलेला आहे, तर तो नेमका व्हिडिओमध्ये दिसतोय, तर त्याला तुम्ही बघू नका। सुंदर अशी झाडं आणि बारीक बारीक पाऊस पडतो ते बघा फक्त। छान वाटतंय बघा, किती सुंदर वातावरण आहे बाहेर। आणि नेमकी माझी तब्येत बरी नाही, ह्या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी पहिल्या पावसामध्ये ना खरं भिजलेलं छान असतं। जर लहान मुलं तुमची असतील तर त्यांना सोडा पावसामध्ये भिजायला आणि लक्ष ठेवायला तुम्ही थांबा पण, कारण पहिल्या पावसामध्ये भिजलेलं ना खरं चांगलं असतं आणि मुलं जास्त स्ट्रॉंग होतात पावसात भिजल्यानंतर। तर हे तुम्हाला मी सांगितलेलं कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण ना मी आमच्या गावाकडे तर भिजायचेच लहान मुलं, आमच्या घरातले तर भिजतातच, पण आजही कोणी बरेच लोक असे आहेत की लहान मुलांना अजिबात सोडत नाहीत असे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी। पण आता आपल्या घराजवळ पाऊस पडतोय खाली, तर भिजायला काय हरकत आहे ना। जिथं काळजी घ्यायची आहे ना, तिथं नक्की काळजी मुलांची पहिली घेतलीच पाहिजे। हे तर मी आवर्जून सांगेन की जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला वगैरे जाता तेव्हा। पण आता घराजवळ गॅलरीत वगैरे पाऊस येत असेल तर भिजवायला काय हरकत आहे मुलांना त्याच्यामध्ये, आणि मुलं पण त्याचा आनंद घेतील बालपणाचा, पहिल्या पावसाचा। आज पहिलाच पाऊस पडतोय आमच्या इथे, खूप भारी वाटतंय मला तर। आज माझी तब्येत ठीक नाही, तर माझं सिम्पलच असं काहीतरी मी करते, असं म्हणजे मी नाश्त्याला आता काय घेते ते तुम्हाला दाखवते। तर मराठी चॅनल जो यूट्यूब आहे श्रद्धा लाईफ, आता मला बोलायला पण सुचत नाही काय बोलायचं ते। श्रद्धा लाईफस्टाईल हा मराठी यूट्यूब चॅनल आहे, तर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता मला बरं नाही, तर मला आता काही करण्याची ताकद नाही, तर मी नाश्त्याला काय खाते ते तुम्हाला दाखवते। आणि बाहेर असा पाऊस थोडा पडला, तर मी आधी दाखवले सुरुवातीला व्हिडिओमध्ये। तर आजचा सिम्पलच असा व्हिडिओ असणार आहे, तर आवडलं तरच लाईक करा, कारण आजचा व्हिडिओ एवढा काही खास नाही आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी नवीन छान छान व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। आणि इकडे दूध तापायला ठेवलं दाखवते तुम्हाला। इकडे दूध तापायला ठेवलं, आता हळद घालून दूध घेईन आणि एक केळं घेईन, हाच माझा नाश्ता असणार आहे आजारी असताना। तर दाखवते नंतर, दूध तापल्यानंतर दूध एक पेलाभर घेईन आणि एक केळं घेईन, एवढाच माझा नाश्ता असणार आहे। कारण काय खाण्याची इच्छा होत नाही, तरीसुद्धा आता हे खावं लागणार आहे मला, नाहीतर मग मला झोपून राहायला लागेल, कायच नाही, मग मला स्वयंपाक करायला पण नाही जमणार। आणि इकडे पाऊस आला होता, तर पाऊस पण उघडला, तुम्ही बघू शकता बाहेर असं छान उजेड पण पडला आहे, मस्त वाटतं। तरी पण आता थोडं गरम पण होतं आहे, आधी खूप छान थंडगार वारा सुटला होता आणि वारा पण सुटला होता आणि छान वाटत होतं, वातावरण एकदम भारी वाटत होतं। मला तुळस आणायचे, मला तुळस आणायला काय मुहूर्त लागत नाही आहे मला, कारण का मला बरं नाही वाटत आहे, त्यामुळे मी बाहेर गेलीच नाही कुणीकडे तुळस वगैरे आणायला। बरेच दिवस झालं गावाला गेली तेव्हा सुकून गेली होती, तर असं माझं कधीच नाही झालं की एवढे जास्त दिवस मी तुळस लावली नाही। सुकल्यानंतर मी लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळं घर स्वच्छ केल्यावर लगेच तुळस आणून लावते मी। आमचं सोनूला जर कधी विचारलं ना माझा व्हिडिओ पाहिला का रे सोनू तू, तर म्हणतो पाहिला ना, तो माठ तुझा तो दिसतो तो व्हिडिओमध्ये पाहिला ना, असं बोलतो।
हा माठ दिसला तर त्याला काय करू, मला ना दुसरीकडे जागाच नाही ॲडजस्ट करायला माठ ठेवायला. आणि हा मोठा माठ आहे तो जरा बरं पडतं, कधी कधी पाण्याचा प्रॉब्लेम राहिला ना तर तो असे आपल्याला वापरता येतं ते प्यायचं पाणी. परवा पण नळाला खूप खराब पाणी आलं होतं तर ते उपयोगी पडलं होतं. तसं तर मी जादा पाणी भरून ठेवते, पण कधी कधी दोन्ही लागोपाठ दिवस खराब पाणी येतं ना, त्यामुळे मग उपयोगी पडतो जरा मोठा माठ आहे. किंवा पाहुणे वगैरे आलं तर सारखं भरावं लागत नाही. कधी कधी लाईट पण नसतं तर हां, तसं तर मी सांगायचं विसरून गेले, आमच्याकडे संध्याकाळचं पाणी येतं त्यामुळे आम्हाला भरून ठेवावंच लागतं. इकडे दूध तापते तोपर्यंत केळ खाऊन घेते. नंतर दूध थोडं कोमट असेल तेव्हा खाईन नव्हे पिईन मी. आणि अशा प्रकारे स्लाइस करून खाते केळं. फक्त हे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठीच खाते, नाहीतर मी अख्खंच केळं खाते. का तर तुम्हाला दाखवायचं आहे हा नाश्ता मी केला आहे ते. आजारी असल्यावर असा सिंपल आणि साधा असा नाश्ता करते बघा. हे बघा, आणि दूध एक पेला घेईन हळद टाकून. या नाश्ता करायला हे बघा केळं आहे. हा सगळ्यात हेल्दी आणि चांगला नाश्ता आहे. खाली पडलं एक, आता जाऊ दे, ते उचलत नाही म्हणजे उचलून तर टाकलं मी, पण मी खाणार नाही ते खाली पडलेलं. बाहेर पाऊस होता, आता ऊन पडलंय. आणि बाहेर आधी पाऊस होता आणि बाहेर पाऊस. हा हेल्दी नाश्ता केळ आणि दूध. तर असा आजचा सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता दूध तर घेणारच आहे नंतर, पण थोडं कोमट व्हायला पाहिजे, तापवलं फ्रीजमध्ये होतं त्यामुळं. दूध मी गाळणार नाही, कारण का मी जेव्हा तापवते ना तेव्हा मी गाळूनच तापवते दूध, त्यामुळे आता गाळायची काही गरज नाही आहे. आता थोडी हळद टाकते, जास्त नाही आवडत मला, पण हळदीने दूध कप वगैरे होत नाही, त्यामुळे चांगली असते हळद. आता दिसलंच नसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण कॅमेरानं बाहेरचं दिसत होतं आणि माझ्या हातात गरम दुधाचं पातेलं होतं. आता हळद घालते त्याच्यामध्ये, थोडीच चांगलं लागतं हळद. काही कोमट झाल्यानंतर घेईन मी. अजून माझं थोडं अर्ध केळ खायचं राहिलं. तुम्ही बघू शकता, हे बघा माझ्या किचनला अटॅच अशी गॅलरी आहे, तर खूपच भारी वाटतं. पण स्वयंपाक करायला खूप चांगलं वाटतं. आता गरमीच्या दिवसात ना अजिबात गरम होत नव्हतं, पण एवढंच की पावसाळ्यात पत्र्यावर पाणी टप 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 पडतं, त्याने खूप त्रास वाटतो आवाजाचा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. असं मी आजारी असल्यावर असं साधं आणि सिंपल काहीतरी करत असते. आता तर मला उभं पण राहत नाही तसं म्हणाल तर स्वयंपाक करायला, तर तरीसुद्धा साधं जेवण करणार आहे. बघूया मी काय करेन. आता मी अजून विचार नाही केला त्या गोष्टीचा, काय स्वयंपाक करायचा ते. जे साधं आणि सिंपल असेल तेच करणार आहे.